नमस्कार. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी आणि आरोप प्रत्यारोप खास करून ऊस दराच्या बाबतीत होते आणि काल पासून आमदार अभिजित पाटील यांनी ₹100 हप्ता किंवा वाढीव रक्कम देतो म्हणून आता जाहीर भाषणातून सांगायला सुरुवात केली. कसं बघता याच्याकडे? मुळात पुन्हा फसवण्याचं नवीन नाटक या अभिजित पाटलांनी सुरू केले. त्यानं 3500 जाहीर केलेला होता, त्यातले 500 द्यायचे राहिलेले, त्याच्यासाठी त्याला लोकांनी निवडून दिलं आणि आता 100 देऊन काय साध्य करणार आहे? उरलेले 400 कधी देणार आहे? आमची तर अपेक्षा अशी होती की निदान ह्या इलेक्शनमुळं घाबरून ते ₹500 देईल, पण तरीसुद्धा मतदारांची पुन्हा फसवणूक केली. ₹100 देऊन पूर्णपणे मतदारांची फसवणूक करण्याचा उद्योग ह्या माणसाने चालवलेला आहे. सगळीकडे लबाड्या करणे, खोटं बोलणे आणि रिटून बोलायचा प्रयत्न करणे. पण आता जनता ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात आल्यात. ही लबाडी फार दिवस चालणार नाही आणि त्यांनी 100 नाही, आमचं आव्हान आहे ₹500 जी लोकांना दिलेत आणि लोकांची फसवून मतं घेतलेत, हे 3500च द्यायला पाहिजे. आता खरं तर ₹100 दिलेत आणि उलट आव्हान केलंय तुम्हाला की ते 600 जे आहेत ते सुद्धा तुम्ही आता द्यायला पाहिजेत असं सभेतून सांगितलं जातं. मुळात बरं का, त्याच्या सांगण्याला काही अर्थ नाही. त्याच्या सांगण्यापेक्षा त्यानं जी जाहीर केलंय ती द्यायला पाहिजे. आम्हाला लोकांनी विधानसभेला नाकारलं, त्यांना स्वीकारलं. कशासाठी स्वीकारलं? या 3500साठी स्वीकारलं. मग 3500 त्यानं जाहीर केलाय, 3500 द्यायला नको? म्हणजे ज्या लोकांनी त्याला मतं दिली त्या लोकांचा पण अपमान आहे. मुळात हा ऊस तर मतदारसंघातला नेतच नाही आणि गेल्या वर्षी त्यानं गाळप मुद्दामून कमी केलं. त्याची क्षमता कारखान्याची ह्या वर्षी जेवढी होती तेवढीच गेल्या वर्षी होती, कारण त्यानं पैसेही त्या मशिनरीसाठी थोडा खर्च केलेला होता. तरी गेल्या वर्षी त्यानं जाणीवपूर्वक गाळप कमी केलं, कारण 3500 द्यायची पाळी आली. आता गाळप कमी आहे, 5-5.5 लाख का 6 लाख गाळप आहे, तेवढ्याला तरी 3500 देऊन टाका ना. किती दिवस फसवणार? माढ्यातल्या 7 जिल्हा परिषद पैकी 5 जिल्हा परिषद आता भाजपा आणि 2 जिल्हा परिषद ज्या आहेत त्या संजय मामा शिंदेच्या नेतृत्वाखाली लढवले जात आहेत. तर तिकडं घड्याळ चिन्ह आहे. मग रणजितसिंह शिंदे इकडे माढ्यात कमळ सांगतायत, मग तिकडे संजय मामा शिंदेच्या बाबतीत सांगायचं झालं तर घड्याळच्या बाबतीत तिकडं आव्हान करताय. मग नेमकं यातलं तथ्य काय आहे? हे तथ्य एकदम सोपं आहे की करमाळा मतदारसंघात माढा तालुक्यातले 2 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत आणि संजय मामा हे राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि करमाळा तालुक्यामध्ये अधिकृत भारतीय जनता पार्टी आणि संजय मामा यांची युती झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या ह्या मतदारसंघामध्ये जी काही उमेदवार असतील त्याचा ते प्रचार करत असतील. त्यात चुकीचं काय? ह्यांच्या अभद्र युत्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या युत्या आहेत. कधी आज युती होती, उद्या तुटती, परवा तिसरीकड, पुन्हा परवा चौथीकड, असला सगळा उद्योग आहे. त्यामुळं हिथं तसं तर नाही, सुरुवातीला झालेली युती आहे ती शेवटपर्यंत आहे. त्यांचा करमाळा मतदारसंघात आहे, त्यांच्या त्यांनी निर्णय घेतलेला. माझा तिकडं माढा मतदारसंघात आहे, माढा मतदारसंघात मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. त्यात चुकीचं काय? माणेगावच्या जाहीर सभेत त्यांनी माणेगावच्या उपसा सिंचनच्या बाबतीत खुलासा केला की ती उपसा सिंचन योजना मी केली असं ते दावा करतायत. माणेगाव उपसा सिंचन योजनेला मंजूर करताना काय लागलं ते ह्या भामट्याला अजिबात माहीत नाही. ह्याला सवय अशी लागली, कुठं तर काय चाललेलं बघायचं आणि त्याच्या लगेच समोर सांगायचं. वास्तविक पाहता माणेगाव उपसा सिंचन योजनेला बबनदादा शिंदे यांनी गेल्या 5 वर्षामध्ये सातत्याने पाठपुरावा करून ठिबकवरचं सीना नदीतलं पाणी जेवढं वाचलेलं आहे तेवढं ह्या माणेगाव खैराव उपसा सिंचन योजनेसाठी शासनाकडनं मंजूर करून घेतलं आणि त्या योजनेला मंजुरी मिळवली. आता ह्या योजनेला मंजुरी मिळाली, त्याच्यासाठी मागच्या महिन्यामध्ये पालकमंत्र्यांच्या मदतीनं पाटबंधारे मंत्र्यांकडे आम्ही बैठक लावलेली होती. सीनामाडा उपसा सिंचन योजनेचे वाढीव 350 कोटीच्या सुप्रमासाठी आणि माणेगाव उपसा सिंचन योजनेला काही निधी उपलब्ध करून देण्यासाठी, जेणेकरून ही जी मंजूर असणारी योजना ह्याला जर निधी मिळाला तर ही येणाऱ्या ह्या कालावधीमध्ये ही योजना चालू होईल आणि जी माणेगाव, बुद्रुकवाडी, खैरावचा काय भाग, धानोरे, कापशेवाडी, हाटकरवाडी
आणि मानेगाव ह्या भागातला जो भाग सिंचनापासून वंचित राहिलेला आहे त्या भागाला ह्या योजनेच्या माध्यमातून पाणी देण्याचं काम होईल आणि त्याचा आमचा पाठपुरावा चाललेला आहे. पालकमंत्री जयकुमार भाऊ यांनी सातत्याने ह्याच्यासाठी पाठपुरावा करतायत आणि आमचा प्रयत्न चालला आहे. सीनामाडाच्या बाबतीत आता एक अफवा पसरवली जाते की 20 लाखाचा चेक हा खोटा चेक दिला गेला. सीनामाडा योजनेच्या बाबतीमध्ये 20 लाखाचा चेक खोटा असेल तर मी सगळं सोडून देतो आणि घरी बसतो. त्या 20 लाखाचा चेक वाटलाय का नाही तेवढं इरिगेशन विभागाला विचारा. ह्याच्या इतकं लबाड कोणच आतापर्यंत असल्या कुठल्याही गोष्टी मला शंका अशी वाटते की ही नेमका लोकप्रतिनिधी आहे का रायरंद आहे. नेमकं प्रत्येक ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी इतक्या खोट्या पद्धतीनं बोलतोय. काही माहिती घेत नाही, ह्याला काय कामाचं कुठल्या कळत नाही, काय नाही, उगं काही येऊन बडबड करणे आणि अशा पद्धतीनं हे लोकांचे प्रश्न सुटू शकणार नाही. आणि ह्या अशा पद्धतीच्या लबाड लोकप्रतिनिधीमुळं लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. कुठं कुठं नुकसान झालंय, काय नुकसान झालंय हे आता जनता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देईल. ह्याला एक जोडून प्रश्न, सीनामाडा उपसा सिंचन योजना काही झालं तरी मी बंद पडू देणार नाही असं विधानसभेला विद्यमान लोकप्रतिनिधींनी लोकांना सांगितलेलं होतं आणि आज ती योजना बंद पडत असताना तुमच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडनं 20 लाख रुपयाचा पाटबंधारे खात्याला निधी गेला. तशा पद्धतीनं त्यांच्या कारखान्याकडनं काय पाणीपट्टीची रक्कम वसूल करून वगैरे शासनाकडे भरली गेल्याचं ऐकवत आहे. तसं तर अजूनपर्यंत त्यांच्या कारखान्याने दमडा दिलेला ऐकवत नाही. फक्त त्यांच्या विधानसभेला मात्र 10 काय 50 लोक लागली तर मी देतो. सीनामाडा योजनेला काय लागेल ती सगळी मदत करतो. अशा पद्धतीनं भूलथापा आणि लोकांना फसवायचा उद्योग केला. ही फक्त तिथं पर्यटनासाठी जाणे, फोटो काढणे आणि नंतर सोशल मीडियावर टाकणे. आणि ही जिथं जिथं ही म्हणतो ना 30 वर्षात काय केलं, सीना नदीकाठचा सगळा बागायत भाग झाला. ह्या सीनामाडा उपसा सिंचन योजनेवरती 55,000 क्षेत्र बागायत झालं. विठ्ठलराव शिंदे कारखाना काढला ती मोठा झाला. केवडचा कारखाना काढला ती मोठा झाला. करकमचा बंद पडलेला कारखाना चालू केला. ह्या सगळ्या गोष्टी ही कामं नाहीत. रस्ते, विजेचे सबस्टेशन जवळपास 25 सबस्टेशन, पंढरपूर तालुक्यात 13 आणि माढा तालुक्यात जवळपास 20 सबस्टेशन, अशा पद्धतीनं 33 सबस्टेशन नव्याने 33 केवीचे या 30 वर्षात केले. ही पाण्याचा प्रश्न सोडवला. आणि ही एवढं मोठं काम ही जाऊन आता जी भामटा जिथं फोटो काढतो, जिथं शूटिंग करतो, ही 30 वर्षातलंच केलेली प्रगती आहे. ही बारकं होतं त्यावेळेस काय काय कामं मंजूर झाली त्याला माहीत सुद्धा नाही. त्यानं नीट चौकशी करावी आणि त्यानं सांगावं की एक कुठं मुरमाची पाठी टाकली का ह्या मतदारसंघात निवडून आल्यापासून. ऐन विधानसभेच्या निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघामध्ये 3500 रुपयाचा जाहीर दर ऊसाचा दर जाहीर करून त्यांनी या मतदारावरती प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या काळातच पुन्हा एकदा त्या राहिलेल्या 500 रुपयापैकी 100 रुपये देण्याची घोषणा केली. ह्या सगळ्या प्रक्रिया निवडणुकीच्या काळातच नेमक्या कशा घडते दर देण्याच्या बाबतीत? काय आहे, त्याला सवय लागली आणि त्याला असं वाटतं की सगळी जनता ही ईडी आहे आणि त्याच्या इतकं शहाणं कोणच नाही. त्यानं मुळात ही 3500 जाहीर केला, पहिल्यांदा लोकांना फसवलं. त्याच्यानंतर त्यानं आम्ही जाहीरपणे आवाहन केलं की त्यानं 3500 दिला पाहिजे. इतर कारखान्यांनी ती जी म्हणतोय इतरांनी द्यावा 600 कुठं 500, कुणीही द्यायचा काही संबंध नाही. फक्त ह्यानं जाहीर केला, ह्याला लोकांनी निवडून दिलंय, ह्यानं 3500 देणं अपेक्षित आहे. ह्या निवडणुकीत आम्ही जाहीर आवाहन केलं की ह्यानं 3500 नाही दिला तर लोक आंदोलन करून ह्याच्याकडनं 3500 घेतल्याशिवाय सोडणार नाहीत. पण ती कुठंतरी लोकांना इतकं 500 रुपयाला फसवायला नको म्हणून काल का परवा कुठंतरी 100 रुपये जाहीर केले. पण लोकांना त्या 100 रुपयाचा काही फरक पडणार नाही. त्याचं कारण असं आहे की ह्यानं गळीत केलेला 5-5.5 लाख टन ऊस, त्यापैकी फक्त 1 ते 2 लाख टन ऊस फक्त या मतदारसंघातला ऊस आहे. बाकीचा सगळा ऊस बाहेरचा आहे. त्याच्यामुळं त्याला फक्त 10-20 हजार टन ऊस मतदारसंघातला गाळला की तेवढ्यालाच फक्त जाहीर करायचं. बाकी काही त्याला घेणं देणं नाही. ते रोज उठून लबाड्या करणे एवढाच त्याचा उद्योग आहे. फक्त माईकवर आणि सोशल मीडियावर बोलणे हा त्याचा चालत आलेला खेळ आहे लबाडीचा. आणि हे इथून पुढं कुठंही चालणार नाही. कारण त्यानं 100 रुपये देऊन पुन्हा एकदा लोकांची फसवणूक केली.
त्याला 500 रुपये द्यावेच लागणार आहेत आणि त्याला लोक सोडणार नाहीत, एवढं मी सांगतो. भैयासाहेब एक जर सांगितलं तर साधारणतः जे आहे तो पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे जी निवडणूक आहे यामध्ये साधारणतः प्रत्येक सभेमध्ये ऊसाचाच मुद्दा पुढे केला जातो, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे तर याकडे आरोग्य असेल, जिल्हे असतील, रस्ते असतील, ह्या विकासावर बोलण्यापेक्षा ऊसावर का बोललं जातं? मुळात हे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कुठल्या मुद्द्यासाठी आहे ह्या भामट्याला माहीत नाही. ही काय झालंय, ही चुकून लोकांना फसवल्यामुळे लोक फसलेले. पण वास्तविक पाहता ह्याला ही निवडणूक कशासाठी आहे, काय काम करावं लागतं, ह्या कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाही. ह्या माणसाला साधं ग्रामपंचायतीचं सरपंच स्वतः आलं नाही. बरं नसा नका, लोकांनी निवडून दिलं, पण कुठल्याही गोष्टीचं त्याला गांभीर्य नसल्यामुळे ती अशा पद्धतीच्या गोष्टी बोलतोय. आणि दुसरं महत्त्वाचं, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागातले आणि गावचे लोकांचे, गावातल्या स्मशानभूमीचा विकास असेल, लोकातल्या गावातल्या प्राथमिक शाळा जिथं सामान्य कुटुंबातली लेकरं शिकतात त्या शाळांचा विकास असेल, त्यानंतर गावातल्या अंतर्गत रस्त्याची कामं असतील, लोकांच्या आरोग्याचा विषय असेल, जनावरांच्या व्यवस्थापनेचा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून या जिल्हा परिषदेतून जनावरांच्या लसीकरणाचा, अनेक वेगवेगळ्या गोष्टीचा विषय असेल, महिला बचत गटाच्या सक्षमीकरणाचा विषय असेल, आणि हे सगळे प्रश्न ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सोडवण्याची खऱ्या अर्थाने ही निवडणूक आहे. आणि म्हणून आम्ही या लबाडाचं ढोंग लोकांसमोर उघडं करण्याबरोबर ह्या प्रश्नाकडे सुद्धा आम्ही लक्ष वेधत आहे की हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आज सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री सक्षमपणे काम करतात, राज्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री चांगल्या पद्धतीची साथ देत आहेत, आणि या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सत्ता येणार असल्यामुळे ह्या कामं जर हे सगळे गावगावची करायचे असतील तर भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला निवडून देणं गरजेचं आहे. विकासाच्या मुद्द्यावर कोणीही बोलत नाही. आता दादांनी पण विकास 30-35 वर्ष झाले केलेला आहे, परंतु या विकासाच्या मुद्द्यावर बोलतात आणि खास करून तुम्हालाच कुठल्याही सभेमध्ये टार्गेट का केलं जातं? काय ह्यांच्याकडे ती विकास काय करावा लागतो असा कुठलाच अजेंडा नाही. ह्यांना फक्त माझ्यावरती आरोप करणे म्हणजे ह्यांना वाटतं की माढा तालुक्याचा किंवा माढा मतदारसंघाचा विकास होतो. पण एवढ्या लोकांनी त्याला मतदान केलंय, त्या लोकांच्या काय अडचणी आहे, कोणाला पाणी मिळतंय का, कोणाला मिळत नाही का, ही सीनामाडा योजना कशा पद्धतीनं चालते, ह्याला काय करावं लागतंय, ह्याच्या दुरुस्त्या आहेत, ह्याला चालवावं लागतंय. ती सीनामाडा योजना गेले 10 ते 15 दिवस झालं बंद चालू आहे, गेले 4 दिवस झालं बंद आहे. कारखान्याची लोक त्या ठिकाणी जाऊन वेल्डिंग करतायत, त्या ठिकाणी मोटरी पंपाचा जे घोटाळा आहे 3च्या वर मोटरी चालू होत नाही, ते दुरुस्तीचं काम चालू आहे. आज सगळी त्याची दुरुस्ती होऊन 9च्या 9 पंप चालू होऊन सीनामाडा योजना पूर्ण क्षमतेने चालू होती. ही ह्याला माहीत आहे का? ह्याला फक्त जाऊन फोटो काढायला सांगा. ती पूर आला, पुरात काम केलं का? त्या ठिकाणी त्याचे कॅमेरामन आणि ती ह्यानं उतरून फक्त रील काढले, फोटो काढले. पुरात तुम्ही त्या सीना नदीकाठच्या लोकांना जाऊन विचारा काय परिस्थिती आहे. ही भामटा त्यावेळेस कुठं आलता का? ज्यावेळेस मुख्यमंत्री आले त्यावेळेस पुढं करायला आलं. काम काय केलं? काम शून्य. आणि त्याच्यामुळं ह्यांना आमच्यावरती टीका करणे आणि लोकांमध्ये वेगळं काय तर नॅरेटिव्ह पुन्हा सेट करता येतंय का, खोटं नॅरेटिव्ह सेट करता येतंय का, ह्याचा त्यांचा केविलवाणी प्रयत्न आहे. पण या जनतेला सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. खरं तर एका साईडला ज्या गेल्या निवडणुकीत कल्याणराव काळे दादांच्या समोर विरोधक म्हणून उभे राहिले होते, त्यांचेच आज बंधूंच्या मिसेस वाकरे गटात उभे आणि गणेश पाटील इथं उभे. खरं तर तो एकमेकांचा विरोध त्यावेळेस होता आणि आता हे दोघे एकमेकांचा प्रचार करतात. ह्यांचं कसं चाललंय राजकारण, अशा पद्धतीने कालच्या शेवटच्या विजय संकल्प सभेत त्यांनी तुमच्यावरती आरोप केला. कसं बघताय? मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की कल्याणराव काळे हे विधानसभेला उभा होते 10 वर्षापूर्वी, आणि 10 वर्षापूर्वी ते विधानसभा त्यांनी लढवली, आमच्या विरोधात लढवली. त्याच्यानंतरच्या 5 वर्षामध्ये त्यांनी त्यांचं काम केलं. आत्ताच्या ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी मागच्या विधानसभेला आम्हाला सहकार्य केलं, आणि मागच्या विधानसभेला आम्हाला सहकार्य केलेलं असल्यामुळं आम्ही ह्या निवडणुकीमध्ये त्यांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवली. ह्यात चुकीचं काय केलं? ह्या लबाडांनी काय केलंय?
नगरपालिकेचं तुम्ही बघा इलेक्शन, नगरपालिकेला रात्री एकावर युती केली, दुसऱ्या दिवशी वेगळा पॅनल केला. जिल्हा परिषदेला काय वेगळं केलंय? काही मतदारसंघात युती करतो, काही मतदारसंघात त्यांच्या लोकांवरती आरोप करतो. म्हणजे नेमकं करतोय तरी काय? ती ह्या भामट्याला आधी तुम्ही विचारा की नेमकं तुझी भूमिका काय आहे, तुला कोणाचा प्रचार करायचा आणि कोणावर जायचं एवढं आधी तू नीट ठरव. सकाळी जातो पालकमंत्र्याकडे, दुपारी जातो अकलूजला, संध्याकाळी जातोय मुख्यमंत्र्याच्या पाया पडतंय. म्हणजे नेमकं काय आहे, कुठलं काय नेमकं करायचं हे आधी जनतेला स्पष्ट कर मला. एकंदरीत 78 गावं आणि 42 गावं इथल्या जनतेला दिशाभूल करून सगळीकडे सभा ठोकताना विद्यमान आमदार दिसत आहेत. एकंदरीत जनतेला तुमचं शेवटच्या टप्प्यात निवडणूक आलेली काय आव्हान असेल? मुळात ज्या ठिकाणी त्यानं सभा घेतल्या, तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर शिट्ट्या मारणारी आणि ओरडणारी पेड माणसं 10 ते 15 गाड्या घेऊन तो सोबत फिरतो. ती गाड्यातनं उतरून माणसं समोर बसतात, तेवढाच त्याचं शूटिंग काढतो, ही काय तर वेड्यासारखं बोलतो आणि त्या ठिकाणी समोरची माणसं शिट्ट्यान टाळ्या वाजवतात. तीच माणसं सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. मग ही माणसं भाड्याची घेऊन सगळीकडे अशी शिट्ट्या वाजवणारी ओरडणारी कुणालाही करता येते. आज माढा मतदारसंघामध्ये तुम्ही जर माहिती घेतली, निवडणूक आयोगाकडे सगळे त्याच्या सभा कुठं कुठं झाल्या ती कळत. 70% गावांमध्ये हा व्यक्ती निवडून आल्यापासून आज ह्या इलेक्शनला सुद्धा सभेला सुद्धा साधा का फिरकला नाही? त्याचं कारण असं आहे की गावामध्ये कुणी ह्याचं लबाड भाषण ऐकायला सुद्धा यायची मानसिकता राहिलेली नाही आणि त्यामुळं 70% गावात ह्याच्या सभा होऊ शकल्या नाही. यानं ठराविक ठिकाणी फक्त सभा घेतल्या आणि सोशल मीडियावरनं ही शिट्ट्या मारणारी ओरडणारी माणसं भाड्याची बसून शूटिंग करून सोशल मीडियामध्ये फक्त ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता ग्राउंडवरती हा माणूस निष्फळ ठरलेला आहे. कुठंही ह्याला लोकांचा रिस्पॉन्स नाही. खरं तर ज्या अजितदादा पवारांसोबत तुमचं अनेक दिवसापासून संबंध होते, परंतु विद्यमान आमदारांचे काही दिवसापूर्वीच एबी फॉर्म देण्यापासूनचे संबंध आले. यापूर्वी होते पण तसं पक्षनिष्ठा नव्हती, कारण त्यांचं संबंध शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षासोबत आले. परंतु आता त्यांच्यासोबत आल्यानंतर काल शेवटच्या सभेत तुमचं मत हे अजितदादांना श्रद्धांजली असं आव्हान प्रत्येक मतदारसंघात केलं जात आहे, परंतु तुमची सुद्धा नाळ त्या ठिकाणी अजितदादा सोबत होती. या संदर्भात काय सांगा? कसं आहे, अजितदादा अतिशय चांगलं काम करणारे, डॅशिंग काम करणारे नेते होते. हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यांचा कालावधी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी कामं करण्यामध्ये घालवलेला आहे. त्यांच्या दुर्दैवी घटनेनंतर सबंध राज्यावरती ही शोककळा पसरलेली होती आणि हे नाकारून चालत नाही. पण राहिला विषय अभिजित पाटलाचा. अभिजित पाटलाची निष्ठा नेमकं त्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांवरती तरी आहे का, हे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे. ज्यांनी अभिजित पाटलाला मदत केली कारखान्याला, निवडणुकीत, विधानसभेला, त्या लोकांची काय अवस्था आहे ही थोडं मागं वळून बघा. त्यांच्या कारखान्यावरती गोड बोलून तज्ज्ञ संचालक म्हणून काही मंडळी घेतली, त्यांना सुद्धा कमी केलं. कशासाठी? आता नवीन लोकांना गाजर दाखवायसाठी नवीन लोक त्याच्यामध्ये आता तज्ज्ञ संचालक म्हणून घ्यायचे. म्हणजे अशा पद्धतीनं हा व्यक्ती लोकांना वापरून सोडून देतो, त्याची फक्त पोळी भाजून घेतो, वाटल त्या पक्षात जाऊन कुणाचीही भाषणं करतो, कुठल्याही पुढाऱ्याला जाऊन भेटतो, काहीही उद्योग करतो आणि ही मात्र लोकांना प्रश्न विचारतो. ह्याला एक गोष्ट समजली पाहिजे की नेमका ही आहे तरी नेमका कुणाचा, ही लक्षात घ्या. ही दड जनतेचा नाही, ही दड कुठल्या पक्षाचा नाही. कुठंही जातो त्याच्या मागं असणाऱ्या लोकांना फसवतो आणि अशा पद्धतीचं ह्याचा सगळा कारभार आहे. त्यामुळे ह्या माणसाला माझ्यापेक्षा जास्त जनतेने ओळखून सोडलेला आहे. अमेरिकेतून माजी आमदार बबनराव शिंदे यांनी झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला मतदान करण्याचं आवाहन केलंय. मात्र अजितदादांचं दुर्दैवी विमान अपघाती निधन झालं, त्यांच्यासाठी श्रद्धांजली व्हायला ह्यांना वेळ नाही असा भावनिक किंवा असा आरोप केला जातोय. काय आहे, ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी ह्या लोकांना कुणाला माहीत नाही,
ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी दादांनी पत्रकार रामदासी म्हणून आहेत त्यांना फोन करून त्यांनी ह्याबाबत दुःख व्यक्त केलं आणि तशी पेपरमध्ये बातमी आली. त्यांना कुठल्या यूट्यूबवाल्यांनी विचारलं नसेल कदाचित किंवा कुठल्या इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांनी विचारलं नसेल, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया आली नसेल. पण त्यांनी अगदी दुसऱ्या दिवशीचा तुम्ही पेपर काढून बघा, माझी आणि दादांची त्याच्यामध्ये प्रतिक्रिया आहे आणि त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे, त्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे. ह्या भामट्याला कुठंच काही दिसत नाही. ह्या भामट्याला फक्त त्याला जी दिसतं ते असंच जग चाललंय असं वाटतं. पण मला या निमित्ताने सांगायचंय की अरे बाबा, जगात बऱ्याचशा गोष्टी आहेत, सगळी ईडी नाही ती, सगळी लबाड नाही ती तुझ्यासारखी. त्याच्यामुळं जरा सुधरून वाग, आता तरी सुधर. मतदारांना तालुक्यातल्या काय आपल्या माध्यमातून आव्हान असणार? मतदारांना आपल्या या माध्यमाच्या वरून माझं एवढंच आव्हान आहे की आज देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि हे सरकार असताना अतिशय धडाडीनं सगळी कामं चालू आहे. आज हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागं आहे. वीज 5 वर्ष मोफत दिलेली आहे. शेतकऱ्यांसाठी पेरणीसाठी पैसे दिलेत. अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीसाठी पैसे दिले. पुरामध्ये सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका राहील आणि हे सरकार सगळ्यांच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम करते. या राज्याचे मुख्यमंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री अतिशय सक्षमपणे सगळ्या जनतेच्या पाठीमागं ठाम आहेत. सगळीकडं आज भारतीय जनता पार्टीचं मेजॉरिटी आपण होताना पाहतोय, झालेल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा आणि ह्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची मेजॉरिटी होणार आहे. आणि म्हणून माझं जनतेला या आपल्या माध्यमातून आव्हान एवढंच आहे की आपल्या भागाचा जर विकास करून घ्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आपण चांगल्या बहुमताने निवडून देणं गरजेचं आहे. कारण आपला जो राहिलेला विकास आहे त्याला गती द्यायची असेल, ते जर प्रश्न सोडवायचे असतील तर आपण भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरच्या सगळ्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे. एवढंच माझं सर्व जनतेला या निमित्ताने आव्हान आहे.